चला तर मंडळी, आज आपण बनवणार आहे ब्रेडचा हलवा। तर चला याची रेसिपी बघूया। याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ब्रेड जे आहे ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढाईमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तूप घ्यायचं आहे आपल्याला। तूप थोडंसं गरम झालं की आपण जो ब्रेड बारीक करून घेतलेला होता तो ह्याच्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। छान भाजलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 7 ते 8 टीस्पून साखर टाकणार आहे आणि हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। अजून यामध्ये तुम्ही खवा सुद्धा ॲड करू शकता, 1 ते 2 टीस्पून। त्यानंतर 1/4 टीस्पून इलायची पावडर याच्यामध्ये टाकायची आहे। मी नाही टाकलेली, माझ्या मुलाला आवडत नाही म्हणून मी नाही ॲड केलेली। तुम्ही याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर ॲड करा। त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। ड्रायफ्रूट्स हवे असतील तर ड्रायफ्रूट्स तुम्ही फ्राय करून याच्यामध्ये घालू शकता। दोन मिनिटं फक्त याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला। तर असा आपला ब्रेडचा हलवा तयार झालेला आहे। खूप पटकन होतो आणि टेस्टला खूप छान लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा। तुम्ही हे मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। बघा, हा आपला ब्रेड हलवा तयार आहे।